नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। मित्रांनो, आज आपला गट क पूर्व परीक्षेचा जो पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये सायन्सचे जे 15 प्रश्न आहे त्यापैकी 15 पैकी 14 प्रश्न हे थेट आपल्या नोट्समधून आलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं पेपरमध्ये तर 10 प्रश्न सोपे होते, 4 ते 5 प्रश्न अवघड होते। अवघड इन द सेन्स ते 11-12 चे होते। पण आपल्या बॅचमध्ये पेड बॅचमध्ये आपण जे शिकवलं होतं, यूट्यूबला जे लाईव्ह घेतलं होतं आपण परवा, तर लाईव्हमधून तर 4 प्रश्न डायरेक्टली आली परवाच्या व्हिडिओमधली, आणि आपल्या बॅचमधून सुद्धा डायरेक्टली प्रश्न विचारले आहेत। सगळ्यात मेन जे अवघड प्रश्न आहेत ते ट्रिक्सनुसार सॉल्व्ह झाले आहेत, मुलांचे मेसेज आले आहेत। तर आज आपल्याला काय पाहायचं आहे की नेमके संभाव्य उत्तरे काय आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत। जास्त वेळ न घेता आपण सुरू करूयात, ठीक आहे। याच्यानंतर मी एक व्हिडिओ करेल ज्याच्यामध्ये आपण सगळं डिटेलमध्ये बघू, प्रश्न कुठनं आले, आपल्या नोट्समधल्या कुठल्या पेजवरनं आले, आणि नंतर नेमका सोर्स कुठला आहे ते आपण पाहूया, ठीक आहे। चला बघा, मग जो पहिला प्रश्न या ठिकाणी आपण विचारलाय बघा, एकदम प्रश्न सोपा होता, साऊंड फिजिक्स मधला प्रश्न होता। बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलं, मानवास आपल्याला विचारला योग्य विधान, मानवास आवाजाच्या 20 ते 20,000 हर्ट्झ हा आवाज ऐकू येतो, फ्रिक्वेन्सीचा आवाज, बरोबर आहे। ही जी रेंज आहे याला म्हणतो ऑडिबल साऊंड, श्राव्य ध्वनी, एकदम करेक्ट आहे। नंतर बघा 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक जे आहे त्याला आपण म्हणतो अल्ट्रासोनिक, इथं म्हटलं इन्फ्रासोनिक, चुकीचं आहे। 20 हर्ट्झ पेक्षा जो कमी आहे त्याला इन्फ्रासोनिक असं म्हणतो, यांनी अल्ट्रा म्हटलेलं आहे, चुकीचं आहे। आणि लक्षात ठेवा, ध्वनी लहरी घन, बघा घन म्हणजे काय, सॉलिड, लिक्विड, गॅस या तिघांमधनं पण जाऊ शकतात, मात्र त्या व्हॅक्यूम मधनं जाऊ शकत नाही, लक्षात ठेवा। त्याच्यामुळे यांनी काय म्हटलंय, घनमधनं जाऊ शकत नाहीत का, जाऊ शकतात, बरोबर। मग हे चुकीचं आहे, आपल्याला विचारलं योग्य, मग एकच योग्य आहे बघा, तर कुठलं, ए, फक्त ए, ऑप्शन 4, क्लिअर आहे, डन। चलो गो हेड। आपल्या टेलिग्रामला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सायन्स बाय राहुल देशमुख, त्यावर मी टाकलेला आहे प्रश्न कुठनं आला, नोट्समधनं कुठनं आला, कुठल्या पेजवरनं आला, एकदा चेक करून घ्या, क्लिअर आहे। हां चला, पुढला प्रश्न बघा जो आहे तो आहे, खालीलपैकी इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युतमध्ये करतो, विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिक एनर्जी। हा प्रश्न याच्या आधी आयोगाने विचारला होता। आपली जी PYQ बॅच आहे राज्यसेवेची आणि कंबाईनची, त्यात मी घेतलेलं होतं, सांगितलं होतं, प्रश्न रिपीट होऊ शकतो, ओके। असाच प्रश्न विचारलाय बघा, सिंपल लाईटचं रूपांतर जेव्हा याच्यामध्ये होते बघा इलेक्ट्रिक मध्ये, त्याला आपण म्हणतो फोटोव्होल्टाइक डायोड। मी तुम्हाला एक शब्द बोललो होतो, जर काहीच माहित नाही, सेम ऑप्शन बघा कुठले कुठले, तर बघा डायोड ई कट होऊन जाईल, अजून सेम बघा फोटो, मग 2 ऑप्शन उरली। मग जेव्हा असे ऑप्शन कट होतात आणि जे 2 उरतात त्यातलं पहिलं उत्तर असतं, मग असं आपण एक कॉमन सेन्स सुद्धा वापरू शकतो। हा प्रश्न सोपा होता। नंतर बघा पुढला, बॉल बिअरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करतो, ओके। बॉल बिअरिंग आर यूज इन मशीन टू रिड्यूस। बघा बॉल बिअरिंग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, एक गोल आतमध्ये गोळा असतो आणि त्याच्यावर तुम्ही पाहिलं असेल बॉल बिअरिंग, बरोबर। तर हा फ्रिक्शनचा प्रश्न याच्यात विचारला होता आयोगाने, ओके। मी तुम्हाला सांगितलं होतं, शिकवलं पण होतं फ्रिक्शनचे प्रकार आहे बघा, स्टॅटिक आणि डायनामिक। तर बघा प्रश्न सिंपल प्रश्न होता बघा, याच्यामध्ये काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बॉल बिअरिंग फिरते म्हणजे स्टॅटिक शब्द येणार नाही, मग ऑप्शन 1 तर कट होऊन जाईल, आणि एक कट झालं, उरल्यापैकी एक उत्तर द्यायचं तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा काही येत नसेल तर बेसिकली बघा, हे जे बॉल बिअरिंग आहे याला आपण म्हणतो रोलिंग फ्रिक्शन, इट इज यूज टू रिड्यूस रोलिंग फ्रिक्शन कमी करण्यासाठी ते वापरतात, लक्षात ठेवा, क्लिअर आहे। प्रश्न सोपा होता, तुम्ही ट्रिक पण आपल्या वापरू शकत होत्या। आता कांस्य पदक, कांस्य ब्रॉन्झमध्ये काय असतं, 100दा शिकवलं, ट्रिकमध्ये सांगितलं बघा, ट्रिक सांगितली होती, कांस्य पदक किंवा कांस्य मेडल, ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे एका मुलाला, आणि नाही ते घरी येऊन कुठे ठेवलं, कॉटवर ठेवा, काय ब्रॉन्झ मेडल, क वरनं कॉपर, टी वरनं टीन, कॉपर टीन, बघा कॉपर टीन ऑप्शन 1, कॉपर टीन, ओके। मराठीमध्ये जास्त असं आपण टीनला म्हणतो, क्लिअर आहे। म्हणजे बघा ट्रिकचा फायदा होतो का, 100% फायदा होतो, आपल्याकडे वेळ कमी असतो, लगेच उत्तर येतं, ओके। आपल्या कंबाईनच्या PYQ बॅचमध्ये अप्रोच बिल्डिंग मी तुम्हाला सांगितलं होतं, तणनाशक, कीटकनाशक, कीटनाशक आयोगाने खूपदा विचारलेले आहेत। 2,4-चा प्रश्न आला होता, तुम्हाला लिस्ट पण करून दिली होती, तर लक्षात ठेवा याच्यामध्ये हा जो कार्बन डायसल्फाइड आहे बघा, कार्बन डायसल्फाइड। आता बघा याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रिक पुन्हा सांगतो, मी तुम्हाला काय बोललो होतो, जेव्हा आपल्याला काहीच येत नाही, सेम पाहायचं, पहा बरं सेम काय आहे, साईड, ओके, एक कट होऊन जाईल, मग 3 मध्ये एक कट झालं, 3 मध्ये पहिलं उत्तर द्यायचं, उत्तर काय बघा, कीटनाशक, ठीक आहे। आता ऍक्च्युली कधी वापरायची ट्रिक, जेव्हा काही येत नाही, पण ठीक आहे, नॉलेज तुम्हाला पाहिजे बघा। हे जे कार्बन डायसल्फाइड आहे बघा, हे आपण वापरतो ॲज अ इन्सेक्टिसाइड, ओके। धान्य जेव्हा आपण साठवतो त्याच्यामध्ये अळ्या होऊ नये, बॉटफ्लाईज वगैरे होऊ नयेत, त्यासाठी हे वापरतात, आणि हे कीटकनाशक आहे, लक्षात ठेवा, ओके। तणनाशक किंवा बुरशीनाशक नाही, लक्षात ठेवा, क्लिअर। चला, खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेंट कुठला। आता हा प्रश्न मला अवघड वाटला, पण मित्रांनो डायपोल मोमेंटचा प्रश्न याच्या आधी पण विचारलेला आहे, बरोबर। मग तुम्हाला बोललो होतो की डायपोल मोमेंट म्हणजे काय,
तर ॲक्च्युली बघा कॉन्सेप्ट काय आहे, डायपोल मोमेंटचा अर्थ होतो देर इज अ सेपरेशन बिटवीन निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्ज. धनप्रभार आणि ऋणप्रभार यांच्यामध्ये जो सेपरेशन आहे, जे काही त्यांच्यामधला विभागणी असते त्याला आपण डायपोल मोमेंट. तर याचे काही कॉमन 11-12मध्ये एक्झाम्पल्स आहेत, त्याच्यावरनं हे उत्तर आपलं येऊ शकतं. तर बेसिकली बघा या प्रश्नामध्ये आपण जर पाहिलं तर हे ऑप्शन जे 2 आहे बघा, CHCl2 आपण जर पाहिलं CHCl2 आपण जर या ठिकाणी पाहिलं तर याच्यामध्ये हे क्लोरीनचे 3 आहेत बघा ॲटम. ओके, कार्बनचा हायड्रोजनसोबत बॉन्ड आहे, क्लोरीनचे पण 3 बॉन्ड आहे. मग या बॉन्डनुसार यांच्यामध्ये जास्त सेपरेशन पाहायला मिळतं. आता हे कसं, याचा एक सेपरेट कॉन्सेप्ट आहे, हा आपण नंतर युट्यूबला घेऊयात वेगळा. क्लिअर आहे, सध्या लक्षात ठेवा. तर जनरली अशा प्रश्नामध्ये ट्रिक वापरता येत नाही, तर उत्तराचं या ठिकाणी. पण तरी पण बघा तुम्हाला मी सांगू शकतो या ठिकाणी तुम्हाला मी आपली सिंपल ट्रिक काय सर, जेव्हा काहीच येत नाही सेम सेम पाहायचं आणि ऑप्शन कट करायचे. बघा मग तुला सेम सेम काय वाटतं, तर तुम्ही सेम सेम याच्यामध्ये एक घेऊ शकतो. बघा इथे बघा हे CH सेम सेम आहे. क्लिअर आहे, बरोबर, सेम सेम आहे. मग सेम सेम सोडून जे कटले त्यातलं उत्तर पहिलं, मग हे येतं बघा 2, असं आपण काढू शकतो. क्लिअर आहे. हां, नंतर बघा पुढला पॉईंट. आता हा एक प्रश्न अजून मुलांना थोडा अवघड वाटला, कारण हा 11-12चा होता. म्हणजे ॲक्च्युली हा पेट्रोमायझॉनचा प्रश्न आणि तो प्रश्न डायपोल मोमेंटचा थोडा अवघड मुलांना वाटला. ओके, तरी बघा 11-12मध्ये हे आहे. पेट्रोमायझॉनचा प्रश्न विचारला होता बघा, कॉमन सेन्स वापरू शकतो. पेट्रोमायझॉनला आपण लॅम्प्रे म्हणतो. पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आहे बघा सायक्लोस्टोमॅटाचे. कशाचे? सायक्लोस्टोमॅटास. वर्ग चूषक मुखीचे एक्झाम्पल आहेत, लक्षात ठेवा. स्टोमॅटा म्हणजे काय? स्टोमॅटा म्हणजे काय? स्टोमॅटा म्हणजे काय? स्टोमॅटाचा अर्थ होतो की सायक्लोस्टोमॅटाचा अर्थ काय? जबडे नसणारे असतात बघा. हे जबडे विरहित असणारे प्राणी असतात, मॅमेलियामध्ये येतात, सस्तन प्राण्यामध्ये येतात. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा लाळ ग्रंथी सॅलायव्हरी ग्लँड. सॅलायव्हरी ग्लँड जे असतात हे याचं उत्तर आहे. अँटीकोॲग्युलंटचा अर्थ होतो रक्त गोठून देणारे, जसं आपल्यामध्ये हेपॅरिन आहे. तर तसे जे पदार्थ आहेत बघा ते त्यांच्यामध्ये लाळ ग्रंथी स्त्रवतात. ओके, बकल ग्लँड्स वगैरे तुम्ही युट्यूबला पाहू शकता, एक्स्ट्रा माहिती. पण असं युट्यूब गुगलवरचं येत नसतं परीक्षेमध्ये, कुठेतरी बुकमध्ये ते मेन्शन आहे, ते परीक्षेमध्ये येत असतं. ओके, तर 11-12च्या बुकमध्ये हे मेन्शन आहे. तर ते ठीक आहे, उत्तर येतं 3 आहे. तर हा प्रश्न आपण बऱ्यापैकी हे करू शकतो, त्याला काय म्हणतो आपण की अवघड म्हणू शकतो. क्लिअर आहे. नेक्स्ट पॉईंट, कांगारू. हा प्रश्न आपल्या युट्यूबमधून डायरेक्ट विचारलाय बघा. आता परवा घेतलं होतं मी. कांगारू कुठला प्राणी आहे? तर कांगारू हा सस्तन प्राणी आहे बघा, सस्तन प्राणी आहे. मला सांगा कांगारू, ऑप्शन कट करा, सरपटणारा प्राणी आहे का नाही? कांगारू पक्षी आहे का नाही? उभयचर आहे का नाही? कांगारू सस्तन प्राणी आहे बघा. तर आपण पाहिलं होतं सस्तन प्राणी 3 प्रकारचे आहेत, प्रोटोथेरिया, मेटाथेरिया आणि युथेरिया. तर या मेटाथेरिया प्राण्यामध्ये जे प्राणी परिपक्व पिलं जन्माला घालतात त्यांना आपण म्हणतो मार्सिपियन. त्यांच्या पोटामध्ये पिशवी असते, त्यांना म्हणतो आपण पिशवीधारी प्राणी. तर त्याच्यामधलं एक्झाम्पल आहे बघा हे कांगारू. ओके, ठीक आहे, सोपा प्रश्न होता. हां, आता बघा हा प्रश्न मी काल तुम्हाला इंटेन्शनली बोललो होतो युट्यूबच्या लाईव्हमध्ये की हे करून जा. ट्रिक पण सांगितली होती. काय ट्रिक सांगितली होती बघा? मी सांगितलं तुम्हाला बघा, हिमेश रेशमी माहिती, हिमेश किंवा हेमेश. मी अशी ट्रिक सांगितली होती, हिमेश किंवा हेमेश. बघा याला ढेकून चावतो आणि हा मावा खातो, मावा, बरोबर असं म्हटलं होतं. आणि तुम्हाला म्हटलं होतं मध म्हणजे काय? हनी शब्द असेल तर मधमाशीवरनं हनीवरनं काहीतरी हनिओप्टेरा यायला पाहिजे. तर बघा मग या प्रश्नामध्ये बघा आपण जर पाहिलं, हे बघा ढेकून कोणाला चावला? हिमेश किंवा हेमेशला हेमिप्टेरा. बघा हेमिश. मग डचं उत्तर 1 पाहिजे, फक्त ऑप्शन 4 आहे. नाहीतर ढेकून चावलं, नाहीतर मधमाशी हनीवरनं हायनोप्टेरा. ओके, एक तर सीचं उत्तर 4 लागेल, ऑप्शन. म्हणजे 2 पैकी जरी 1 आलं असतं तरी उत्तर आलं असतं. मी तुम्हाला, आणि आयोगाने हा प्रश्न विचारलाय, मावा तिळतुळे कशामध्ये येतात, म्हणून PYQला खूप जास्त महत्व आहे. मी 10 वर्षापासून शिकवत आहे. आता मला लगेच कळतं की नेमकं काय येऊ शकतं. ठीक आहे, तर मी कालच्या व्हिडिओमध्ये फक्त याच्याविषयी बोललो होतो की हे करून जा, बाकी राहू द्या, बाकी गटांचे. तर हा प्रश्न इथे विचारलेला आहे. क्लिअर आहे. चला पुढला प्रश्न बघा, भुईमुंगावर टिक्का रोग कशामुळे पडतो? आपण ट्रिक पाहिली होती. भुई म्हणजे जमिनीचा टिक्का लावा, भुईमुंगावर पडतो. तुम्हाला मी रोग दिले होते आणि तुम्हाला मी इंटेन्शनली बोललो होतो की सगळ्या रोगांचे जे रोगकारक आहेत ते नेटवर टाकून स्वतः हाताने लिहून घ्या, तुम्हाला लक्षात राहील ते. तर लक्षात ठेवा, हा जो आहे बघा टिक्का जो आहे हा होतो कशामुळे? सर्कोस्पोरा पर्सोनाटा किंवा सर्कोस्पोरा अरगडिटाटा, याच्यामुळे ऍक्च्युली हा रोग होतो. लक्षात ठेवा, हे प्रश्न कॉमन आहे. वनस्पती रोग कॉमनली परीक्षेमध्ये येतात. क्लिअर आहे. हां, चला आता बघा जैविक खतांचा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. जैविक खतामुळे काय होतं? जैविक खत चांगले आहेत, त्याच्यामुळे ते सुपीकता कमी करत नाही, वाढवतात. ऑप्शन 4 कट होऊन जाईल. त्याच्यामुळे मातीची आम्लता वाढत नाही, कमी होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच्यामुळे मर्क्युरीची पातळी वाढत नाही.
चांगले जे पोषक घटक वाढतात, मर्क्युरी याच्यामध्ये येणार नाही, पोषक तत्वाचं संतुलन होतं, हे उत्तर लक्षात ठेवा. न्यूट्रिएंट एनरिचमेंट टू द सॉइल इज मेन फंक्शन ऑफ बायोफर्टिलायझर्स. ओके, चलो. हां, आता बघा ब्रायोफायटाचा प्रश्न मी तुम्हाला 100 सांगितलं होतं. ब्रायोफायटा, थॅलोफायटा काय आहेत, तर ते आहेत बघा जलचर. ब्रायोफायटा उभयचर, टेरिडोफायटा भूचर. मग बघा उभयचर आहेत का, चुकीचं विचारलेलं आहे. उभयचर आहेत का, आहेत. मग हे आहेत म्हणून ऑप्शन 1 कट होऊन जाईल. ओके, नंतर बघा मुळं, खोळं, पानं हे सगळ्यात पहिले कोणाला असतात, टेरिडोफायटामध्ये असतात. ब्रायोफायटामध्ये मुळं नसतात, त्यांच्यासारखी असतात लहान लहान मुळा, रायझॉइड असतात. रायझॉइड बघा, रायझॉइड असतात. प्रश्न दिलाय बघा. मग हे बरोबर आहे, विचारलं चुकीचं, हे यायला नको. आणि लक्षात ठेवा बघा, रायझोपस ही बुरशी आहे, बुरशी. आणि बुरशी किंवा फंगस जे आहे ते कशामध्ये येतं, ते येतं थॅलोफायटामध्ये. हे तुम्हाला मी सांगितलं होतं थॅलोफायटा. मी तुम्हाला हे पण बोललो होतो, रायझोपस आणि रायझोबियम याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होतं बरेचदा. क्लिअर आहे, क्लिअर आहे. मग थॅलोफायटा इथे, ब्रायोफायटा नको याला, थॅलोफायटा पाहिजे होतं. मग हे चुकीचं आहे ॲक्च्युली, मग हे उत्तर आहे. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. बघा असं ऑप्शन इथे उत्तर येतं. क्लिअर, डन. बघा हा आता 70चा क्वेश्चन बघा. आता हा जो प्रश्न आहे बघा, हा कॉमन सेन्समध्ये सुटतो आणि याच्यामध्ये आपण ऑप्शन कट करू शकतो. बघा प्रश्न विचारला आहे, ज्या परस्पर संबंधामध्ये एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोहोचत नाही किंवा फायदा पण होत नाही, त्यांना आपण काय असं म्हणतो. द इंटरॅक्शन इन विच वन स्पेसिस बेनिफिट्स अँड अदर नायदर हार्म नॉर बेनिफिटेड इज टर्म ॲज. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परस्पर वाद म्हणजे काय, परस्पर म्हणजे म्युच्युअलिझम. याचा अर्थ काय, दोघांनाही फायदा होईल, दोघांना पण फायदा होईल. कळलं सगळ्यांना, दोघांना फायदा होत असेल, बोथ आर बेनिफिटेड, दॅट इज, मग हे येणार नाही. आता एक पॅरासाइट आपण शिकलोय बघा पोषणामध्ये. पॅरासाइट म्हणजे काय, दुसऱ्यावर अवलंबून असणारे, ज्याच्यामुळे दुसऱ्यांना रोग होतो, दुसऱ्या सजीवांना रोग होतो, हार्म होते, मग हे पण येणार नाही या ठिकाणी. ठीक आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यांच्यामध्ये काय असतं, यांच्यामध्ये हार्म होतो, हार्म. यांच्यामध्ये दुसऱ्या सजीवाला हार्म होतो, पण त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते ते हार्मला इनहिबिट पण करू शकतात, इनहिबिट. ओके, हे असं या ठिकाणी आहे. ओके, मग या केसमध्ये बघा उत्तर हे नाही. सिंपल भाषेमध्ये ही जी टर्म आहे, या टर्मला म्हणतात कमेन्सॅलिझम असं आपण या ठिकाणी म्हणतो. ओके, बघा सिंपल भाषेमध्ये फायदा पण होत नाही, तोटा पण होत नाही, असं जेव्हा शब्द असतो तेव्हा कॉमन शब्द इथे आहे, त्याच्यावरून आपण कमेन्सॅलिझम असं लिंक लावू शकतो. ओके, पण माहीत पाहिजे ही गोष्ट. ठीक आहे. आता बघा हा जो पुढला प्रश्न आहे, हा प्रश्न डायरेक्ट आपल्या नोट्समध्ये विचारलाय. गलगंड, गॉइटर हा रोग कशामुळे होतो, तर हा आयोडीनच्या अभावामुळे होतो. द डेफिशियन्सी ऑफ आयोडीन कॉजेस गॉइटर. गॉइटर मीन्स एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड. ही जी आपली गलग्रंथी असते ही वाढते त्या रोगामध्ये. क्लिअर आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा, मी तुम्हाला खूपदा एक शब्द सांगितले होता की PYQ बॅचमध्ये तुम्हाला मी शिकवलं होतं की हेपॅटायटिस बी या रोगावर जी व्हॅक्सिन आहे ती कोणी बनवली, हा प्रश्न विचारला होता, बरोबर. तर मग तुम्ही जे संस्था भारतामध्ये आहेत त्या कुठल्या लसी बनवतात हे तुम्ही एकदा पाहून घ्या, बरोबर. आता या प्रश्नामध्ये बघा, ॲक्च्युली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हा जो आहे हा इथे येतच नाही, कारण हा न्यूट्रिशन संबंधी आहे. मग पोलिओची जी लस तोंडावाटे बनवतात त्याच्यामध्ये ह्या तिन्ही पण आहेत. पण या तीनमध्ये तुम्हाला एक जरी माहीत असेल, बायोमेड जर माहीत असती तर सी फक्त ऑप्शन एकामध्ये आहे. तर ॲक्च्युली ही पण आहे, ही पण आहे, ही पण आहे. हाफकिन बायो फार्मास्युटिकल्स, पॅनाशिया आणि बायोमेड तिन्ही पण पोलिओची OPV ओरल पोलिओ व्हॅक्सिन तयार करतात, जी तोंडावाटे घेतो त्याला नाव आहे बघा सॅबिनची लस. क्लिअर आहे. तर बघा असं इथं उत्तर यायला पाहिजे. ओके, बघा अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर आपल्या एकूण 15 प्रश्नांपैकी 13 प्रश्न सोपे होते. 2च प्रश्न मी अवघड पकडतो, पेट्रोमायझिनचा प्रश्न आणि डायपोल मुवमेंटचा. बाकी जर तुम्ही माझी बॅच केली असेल, ऑनलाईन बॅच, पेड बॅच, व्हिडिओ जर पाहिले असतील, तुम्हाला 10 प्रश्न डायरेक्ट येतात, 2 प्रश्न कॉमन सेन्स सॉल्व्ह होतात, 12-13 प्रश्न सिंपल याच्यामध्ये यायला पाहिजे होते. ज्यांनी आपली बॅच केली आहे त्यांना पेपर सोपा सायन्सचा वाटला. क्लिअर आहे. आणि बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथून पुढे जी मेन्सची परीक्षा आहे, राज्यसेवा पूर्व आणि येणारी कंबाईनची पूर्व, गटक पूर्व, यासाठी आपण नवीन बॅच लॉन्च करतोय बघा आपल्या ॲपवर, सायन्स बाय राहुल देशमुख. नेमके प्रश्न कुठनं आले, आपल्या नोट्समधनं पेज नंबर कुठलं, हे आपण टेलिग्रामला शेअर केलेलं आहे. टेलिग्राम चॅनल आहे बघा आपलं सायन्स बाय राहुल देशमुख, ते जॉईन करा आणि ॲप पण डाउनलोड करा आणि यूट्यूबला फ्री लेक्चर्स तुम्ही आपले पाहू शकता. ठीक आहे. चला मग आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथून पुढे प्रश्न कुठनं आले त्याचा एक डिटेल व्हिडिओ मी 2 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्यासमोर आणणार आहे, तो नक्की तुम्ही यूट्यूबला पाहू शकता. चला मग थांबूयात. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.